लातूर में बहुजन विकास अभियान की ओर से अन्न व औषधि प्रशासन के आयुक्त तुकाराम मुंढे की बदली न करने की मांग महाराष्ट्र सरकार से की गई है। बहुजन विकास अभियान के पदाधिकारियों ने उप जिलाधिकारी के माध्यम से महाराष्ट्र के मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपा। ज्ञापन में कहा गया है कि तुकाराम मुंढे ने पदभार संभालने के बाद महाराष्ट्र में गुटखा माफिया, भेसड़ करने वाले लोगों और जनता के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई शुरू की है। महाराष्ट्र में प्रतिबंधित गुटखा बिक्री, खाद्य पदार्थों में मिलावट, दूध, पनीर, खोआ और अन्य खाने पीने की चीज़ों में होने वाली भेसड़ के खिलाफ लगातार कार्रवाई की जा रही है। साथ ही नकली और मिलावटी दवाइयों के मामलों में भी प्रशासन की ओर से कड़े कदम उठाए जा रहे हैं। बहुजन विकास अभियान का कहना है कि ऐसे ईमानदार और कर्तव्यनिष्ठ अधिकारियों की वजह से गलत काम करने वालों में डर पैदा होता है। जो लोग जनता की जिंदगी से खिलवाड़ करते हैं, उनके खिलाफ कार्रवाई करने का साहस रखने वाले अधिकारियों को काम करने का पूरा अवसर मिलना चाहिए। संगठन ने मांग की कि तुकाराम मुंढे को कम से कम 3 वर्ष तक इसी पद पर रखा जाए ताकि भेसड़ माफिया और गुटखा कारोबारियों के खिलाफ चल रही कार्रवाई लगातार जारी रह सके। संगठन ने यह भी कहा कि पिछले वर्षों में उनकी कई बार बदली हुई है, लेकिन अब जनहित को देखते हुए ऐसा नहीं होना चाहिए। अगर तुकाराम मुंढे की बदली की जाती है तो बहुजन विकास अभियान की ओर से तीव्र आंदोलन किया जाएगा। ऐसे चेतावनी भी ज्ञापन के माध्यम से दी गई है। इस अवसर पर बहुजन विकास अभियान के प्रमुख संजय कुमार, सलाहकार एम चौहान, संगठक मानसिंह पवार, रवि डोंगरे, नृत्य बाटकुड़े, अध्यक्ष सावंत अंबादास पाटिल, शेख जाविद, गंगाधर शेवाड़े, शिवा तिवारी, विठ्ठल सुड़केकर, अमर माधड़े, राम गुंगेवाड़, गुरोबा थेरात, किशन राव सूर्यवंशी, मिलिंद कावड़े सहित कई पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। संवाददाता मौलाना नौशाद कासमी की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए। जय हिंद। मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार। आज या ठिकाणी आमच्या बहुजन विकास अभियानाचे सल्लागार, महाराष्ट्राचे सल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, आमचे संघटक मानसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने महाराष्ट्र सरकारला व माननीय उपजिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देत आहोत की IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांची अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे। नियुक्ती झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत 6 दिवसामध्ये अनेक गुन्हे त्यांनी दाखल केले आहेत। भेसळयुक्तांना सौख्य फळ करून सोडलेले तुकाराम मुंढे आहेत। संत तुकारामानंतर जर महाराष्ट्रात कोणी तुकाराम झाला असेल तर ते तुकाराम मुंढे आहे। अशा तुकाराम मुंढेची महाराष्ट्राच्या देशाला हजारो तुकाराम मुंढेची गरज आहे। कारण भ्रष्टाचार असेल, अवैध सर्व काही भेसळ असेल, हे रोखण्यासाठी अशा तुकाराम मुंढेची गरज आहे आणि त्यांची बदली महाराष्ट्र शासनाने करू नये। आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, साहेब तुकाराम मुंढे सारख्या माणसाची किमान 3 वर्ष बदली करू नका। कारण असे मुंढे साहेबांसारखे अधिकारी समाजाला हवेत। आपले मुलं वाचवायचे असतील, भावी पिढी वाचवायची असेल, देशाच्या विळख्यातून सर्वांना काढायचं असेल, जे गुटखा किंग आहेत, गुटखा किंगाच्या गुंडांना मुंडेच कशा देऊ शकतात। म्हणून असे आपण 3 वर्ष किमानांची बदली या पदावरून करू नये। कारण असे कर्तव्यदक्ष अधिकारी आज भारतामध्ये फार कमी आहेत, बोटावर मोजणे इतके अधिकारी आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला अधिकारी लाभल्यामुळे त्यांची किमान 3 वर्ष बदली करू नये अशी विनंती माझा निवेदन आम्ही आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना उपजिल्हाधिकारी साहेब देत आहोत। जर यांची बदली तत्काळ झाली तर बहुजन विकास अभियान संबंध महाराष्ट्रावर आंदोलन करणार आहे हे सांगू देतो। कारण तुकाराम मुंढे साहेबांचा अधिकारी आज संबंध दुधामध्ये भेसळ असेल, तुपामध्ये भेसळ असेल, पनीरमध्ये भेसळ असेल, गुटखा होत असेल, या सर्वांना कडक कारवाई करण्याचं काम अशा अधिकाऱ्यांनी केलं आहे। अनेक काय झाले असेल मागे, मात्र तुकाराम मुंढे सर काय झाले, त्यांच्या डोळ्याला मोतीबिंदू झाला होता का पहिल्याच्या अधिकाऱ्यांना? आज तुकाराम मुंढे जे करतायत ते कार्य मागच्या अधिकाऱ्यांनी केले असते, मागच्या आयुक्तांनी केले असते तर असे भेसळयुक्त रोखलं असतं। ते भेसळयुक्त जे गुंडे आहेत, जे माफे आहेत, ते महाराष्ट्रातून फरार झाले असते। मात्र ते काम पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही। ते सफाई करण्याचं काम आज तुकाराम मुंढे करतायत। म्हणून सर्वांची मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांना किमान 3 वर्ष तरी ठेवावं। त्यांच्या जीविताला धोका आहे। कारण आज हे जे गुटखा माफे आहेत, करोड रुपये त्यांचे करायत, तुकाराम मुंढेच्या टीमवर हल्ला करण्याचं काम त्यांनी छत्रपती संभाजीनगर केलंय। पण त्याच्या जीविताला धोका आहे, त्यांच्या टीमला धोका आहे। आदरणीय गृहमंत्र्यांनी त्यांना चोख बंदोबस्त करून त्यांना संरक्षण द्यावं ही देखील विनंती आम्ही सर्वांच्या वतीने करतो। जय हिंद।